नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुडविल नॉलेज या यूट्यूबवरील आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. खूप दिवसांच्या अवधीनंतर आपण आजच्या चित्रफितीच्या माध्यमातून संधी हा व्याकरण प्रकार अभ्यासणार आहोत. खरं तर तुमच्या समोर अनेक प्रकारच्या संधी आहेत, अनेक प्रकारचे चान्स आहेत आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं असतं आणि ती संधी वेगळी आणि आज व्याकरण प्रकारातून जी संधी हा व्याकरण प्रकार आपण अभ्यासतोय ती संधी वेगळी. तर विद्यार्थी मित्रांनो, संधी म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला या PPTच्या माध्यमातून व्याख्या दिलेली आहे की संधी या शब्दाचा अर्थ संयोजन किंवा एकत्रीकरण करणे असा होतो. दोन लगतच्या अक्षरांच्या परस्पर संयोगामुळे जो विकार किंवा बदल असं त्याला म्हणता येईल, त्याला संधी असं म्हटलं जातं. संस्कृत, हिंदी आणि इतर भाषांमध्ये परस्पर स्वर किंवा अक्षरांच्या संयोगामुळे निर्माण होणाऱ्या विकाराला संधी असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ ही जी व्याख्या आहे, व्याख्या ज्यावेळेस तुम्ही अभ्यासता, वाचता क्षणी या व्याख्येचा अर्थ तुमच्या लक्षात येत नाही, तुम्हाला कळत नाही संधी म्हणजे यांना नेमकं काय सांगायचं आहे. तर मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये सांगते. संधी म्हणजे काय, तर संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. आपली एक शरीराची रचना आहे आणि ती शरीराची जी रचना आहे, जे वेगवेगळे अवयव आहेत ते वेगवेगळ्या सांध्यांच्या माध्यमातून जोडलेले आहेत, सांधलेले आहेत, त्यालाच आपण सांध्याची जुळणी हा शब्दप्रयोग करत असतो. तर त्याचप्रकारे मराठी व्याकरणाच्या भाषेमध्ये दोन शब्द ज्यावेळेस जोडले जातात, जसं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि दोघांचा मिळून एक वर्ण तयार होतो. त्या वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असं म्हटलं जातं. ही साधी आणि सोपी व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली. आता संधी हा व्याकरण प्रकार अभ्यासत असताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वर म्हणजे काय, हे कळालं पाहिजे. त्याच्यानंतर वर्ण म्हणजे काय, वर्णांचे प्रकार कोणते आहेत, स्वरांचे प्रकार कोणते आहेत, हे अभ्यासणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला स्वर म्हणजे काय हे कळणार नाही, बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना वर्ण आणि स्वर हे कळतच नाही. स्वरांचे प्रकार कोणते आहेत, वर्णांचे प्रकार कोणते आहेत, कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक, परसवर्ण आणि महाप्राण हे कळत नाहीत. तर तुम्हाला मी पहिल्यांदा संधी शिकवण्यापूर्वी स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार कुठले, वर्ण म्हणजे काय आणि वर्णांचे प्रकार कुठले, मग स्वरामध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर ह्याचा अभ्यास करणंही फार गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वर म्हणजे काय याची एक व्याख्या त्रोटकपणे दिलेली आहे. काय आहे स्वर म्हणजे काय, तर स्वर म्हणजे स्व म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडत असतात त्यांना स्वर असं म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चारायचे असतात. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणजे तोंडावाटे स्वर उच्चारत असताना तोंडावाटे जी काही हवा आहे ती हवा पूर्णपणे बाहेर फेकली जाते. ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो त्या वर्णांना स्वर असं म्हटलं जातं. आता आपण बालवाडीत असताना पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये अ, आ, इ, ई, उ, रू, लू, ए, ॲ, ओ, औ ही जी काही स्वर आहेत ही स्वर शिकलो. मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये वरील फक्त 12 स्वर आहेत. इंग्रजीच्या संपर्कामुळे दोन अधिकचे स्वर आपण आत्ता नव्याने स्वरांमध्ये ॲड केलेले आहेत, ज्याला की ॲ आणि ऑ हे दोन स्वर, म्हणून हे दोन स्वर एकत्र केल्यामुळे ती 14 खडी म्हणजे 14 स्वर आहेत असं मान्यता मिळालेली आहे शासनाने 2009 मध्ये. वरील दोन इंग्रजीचे स्वर ॲ आणि ऑ समाविष्ट करण्यात आले, म्हणून त्याला 14 खडी किंवा 14 स्वर असं म्हटलं जातं. वरील स्वरांचे एकूण 3 प्रकार पडतात. आता मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं की स्वरांचे प्रकार, तर कोणते आहेत स्वरांचे प्रकार, तर 3 प्रकार पडतात. एक आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर
आणि संयुक्त स्वर. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करत असताना त्याच्यामध्ये कुठलाही लांबटपणा नसतो. छोट्या स्वरामध्ये त्यांचा म्हणजे हा झाला ऱ्हस्व स्वर. दीर्घ स्वर म्हणायचं झालं तर आ, ई. ईचा आई हा शब्द लिहित असताना आ हा पूर्ण आहे म्हणजे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आहे, आणि ई हा देखील दीर्घ स्वर आहे. तर आई हा पूर्ण शब्द दीर्घ स्वरांचा मिळून बनलेला आहे. त्यानंतर संयुक्त स्वर कशाला म्हणतात, तर संयुक्त स्वर म्हणजे दोन वेगवेगळ्या म्हणजे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. तर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर एकत्र येऊन जो स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. त्यानंतर तोंडावाटे निघणारे जे काही मूलध्वनी असतात त्याला वर्ण असं म्हणतात. वर्ण ही गोष्ट खरं तर आत्ता या परीक्षेसाठी अभ्यासण्याची आवश्यकता नाही आहे. आपण ज्यावेळेस पहिली दुसरीत होतो त्यावेळेला क, का, की, की, कू, कू हे अभ्यासलं आहे, त्याला वर्ण असं म्हटलं जातं. क, त्यामुळे अक्षर म्हणजे ज्याचा अक्षर होऊ शकत नाही, नष्ट पाहू शकत नाही, त्याला अक्षर म्हटलं जातं. तर मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत विद्यार्थी मित्रांनो. वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मूळाक्षर असं देखील म्हटलं जातं. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सामान्य ज्ञान म्हणून जर लक्षात ठेवायचं असेल तर आपली जी काही 12 खडी आहे त्याच्यामध्ये 14 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजनं आहेत आणि 2 विशेष संयुक्त व्यंजने या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला मिळतात. आता मगाशी आपण बघितले स्वराचे प्रकार. तर स्वराचे प्रकार ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. आता त्याच्यानंतर आपण खाली अभ्यासतोय स्वराची व्याख्या. मी तुम्हाला मगाशी सांगितली की ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाच्या साहाय्याने होत नाही, म्हणजे जी काही अक्षरं आहेत त्या अक्षरांचा, ज्या स्वरांचा उच्चार करताना आपली जीभ तोंडातल्या कुठल्याच अवयवांना लागत नाही, सहजतेनं त्याचा उच्चार केला जातो, त्याला स्वर असं म्हटलं जातं. ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरुवात केल्यापासून ते शेवटपर्यंत जर एकसारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असं म्हटलं जातं. स्वरांचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे होत असतो. आता मराठी भाषेत मी मगाशी तुम्हाला सांगितलं आ, ई, उ, रू, लू, ए, आ, ओ, औ असे एकूण 14 स्वर आहेत. स्वरांचे 3 प्रकारे वर्णन केलं जातं, हे मगाशी आपण अभ्यासलं. आता ऱ्हस्व स्वर मी तुम्हाला सांगितलं मगाशी. ऱ्हस्व स्वर कशाला म्हणतात, की ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणजे ते लांबत नाहीत, कमी वेळामध्ये त्याचा उच्चार करून पूर्ण होतं, त्याला काय म्हटलं जातं, ऱ्हस्व स्वर. आता ऱ्हस्व स्वराचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कुठले कुठले आहेत ऱ्हस्व स्वर, अ, ई, रू आणि ऊ. ज्या ऊच्या पोटामध्ये उकार नाही आहे, असा उकारासारखा रफार दिसत नाही, तो छोटा ऊ म्हणजे ऱ्हस्व स्वर. आता ही झाली ऱ्हस्व स्वराची उदाहरणं. दीर्घ स्वर म्हणजे काय, संधी शिकण्या अगोदर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला संधी हा व्याकरण प्रकार समजणं सोपं जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला अगदी बेसिकपासून संधीपर्यंत घेऊन जाणारे छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला संधी असेल, प्रयोग असेल, हे प्रकार समजतच नाही. त्याच्यामुळे मी अगदी छोट्या भागापासून म्हणजे स्वर म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय इथपासून सुरुवात घेते. म्हणून आपण मगाशी बघितलं ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण आता अभ्यासतोय दीर्घ स्वर म्हणजे काय. तर दीर्घ स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या स्वराला दीर्घ स्वर म्हणतात. बघा किती सोपं आहे की ज्या स्वरांचा उच्चार करायचा आहे त्यावेळेस जास्त वेळ लागतो उच्चार करत असताना, त्याला ऱ्हस्व स्वर म्हटलं जातं. आता अचा उच्चार करत असताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही, म्हणून तो झाला ऱ्हस्व अ. जास्त वेळ लागलाय का, नाही लागलाय, म्हणून तो झालाय ऱ्हस्व. आता दीर्घ स्वराची जी काही उदाहरणे आहेत ती काय दिलेली आहे खाली बघा. काय उदाहरणं आहेत दीर्घ स्वराची, आ, ई, उ, ए, ओ, औ. ह्याचा उच्चार करत असताना आपल्याला खूप जास्त वेळ लागतोय, म्हणून ती झाली दीर्घ स्वराची उदाहरणे. मगाशी मी तुम्हाला संयुक्त स्वर ह्याचं देखील सांगितलं होतं. मी परत रिपीट करण्याचं कारण हेच आहे की हे बेसिक जर तुमचं पूर्ण व्यवस्थित असेल तरच तुम्हाला
संधीसारखा व्याकरण प्रकार असेल, प्रयोगासारखा व्याकरण प्रकार असेल, हे तुम्हाला समजणं सोपं जाणार आहे, म्हणून मी ह्या गोष्टी वारंवार रिपीट करत आहे. त्यानंतर संयुक्त स्वर म्हणजे काय, तर दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हटलं जातं. आता दोन स्वर कोणते, तर त्याच्यामध्ये आपण मगाशी बघितलं स्वर कोणते कोणते आहेत, कोणते कोणते स्वर आपण मगाशी अभ्यासले. अ, आ, ई, उ, लू, लू, ए, ओ, ॲ, औ हे झाले 14 स्वर. आता हे 14 जे स्वर आहेत ते हे 14 स्वर आणि त्याला संयुक्त स्वर, या स्वरांचे प्रकार मी मगाशी तुम्हाला सांगितलं. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हा तिसरा प्रकार आहे. तसे संयुक्त स्वर म्हणजे ए आणि अ हा ज्यावेळेस एकत्र येतो, हे ए एडक्याचा आणि अ अननसाचा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस इमारतीची ई तयार होते. त्यानंतर दुसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर ऐरणीची ऐ आणि आ आघाडीचा आ हा ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस इडिलिंबूची ई तयार होते. त्यानंतर तिसरं उदाहरण जर घ्यायचं झालं तर ओझेवाल्याचं ओ आणि अननसाचा अ ह्याचं ज्यावेळेस आपण एकत्रीकरण करतो ओ आणि अचं, त्यावेळेस ऊसाचा ऊ तयार होतो. ओके, या पद्धतीचे उदाहरण आपल्याला संयुक्त स्वरामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर उच्चारानुसार स्वरांचे प्रकार पडतात. मी ह्या गोष्टी तुम्हाला लेक्चर ज्यावेळेस आपण सुरुवातीला सुरू केलं त्यावेळेसच सांगितलं होतं की सजातीय स्वर आणि विजातीय स्वर अशी स्वरांचे पण प्रकार आहेत. तर सजातीय स्वर म्हणजे काय, तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. ज्या स्वरांची उच्चार स्थाने ही एकच आहेत त्यांना सजातीय स्वर म्हटलं जातं. त्यानंतर सजातीय स्वरांची उदाहरणं खूप सोपी आहेत बघा. अ, उ, ओ, औ, ई, ए. सजातीय म्हणजे एकाच जातीची असणारी, एकच उच्चारस्थानी असणारी सजातीय स्वर. त्यानंतर विजातीय स्वर म्हणजे काय, 10. आता मूर्धा हा शब्द ज्यावेळेस तुम्ही उच्चारतात तर जीभ कोणत्या कोणत्या अवयवाला स्पर्श होते, दात हा शब्द उच्चारत असताना कोणत्या कोणत्या अवयवाला जीभ स्पर्श होतोय, या अवयवांशी जो काही स्पर्श होत असतो त्यावेळेला जो काही शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो, जो काही वर्ण आपल्या तोंडातून बाहेर पडत असतो त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. ज्या वर्णाचा उच्चार हा अपूर्ण असतो त्यांना उच्चारण्यासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते, त्याला व्यंजने असे म्हणतात. तर मराठी बाराखडी मराठीचं जे काही व्यंजने आहेत तर ती व्यंजने किती आहेत, 34 व्यंजने आहेत. व्यंजनांचे प्रकार आहेत. आपण मग अशी स्वरांचे प्रकार बघितले, आता आपण या ठिकाणी व्यंजनांचे प्रकार बघतोय. तर व्यंजनाचे प्रकार कुठले कुठले, तर स्पर्श व्यंजन, अर्धस्वर आणि उष्मा घर्षक व्यंजन. तर याची उदाहरणं आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर आपण महाप्राण मगाशी मी तुम्हाला सांगितलं आणि स्वतंत्र व्यंजन. तर ही व्यंजनाचे प्रकार पडतात. किती, 5 प्रकार या ठिकाणी आपण व्यंजनाची बघितली. तर स्पर्श व्यंजन म्हणजे काय ते आता आपण अभ्यासतोय. मी एवढ्या बेसिकली तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे की संधीसारखा जो काही खूप सोपा व्याकरणाचा प्रकार आहे, जोपर्यंत तुम्हाला या बेसिक गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला संधी म्हणजे काय हे कळणार नाही. मध्ये शब्दांचं जे काही एकत्रीकरण होतं त्यातलं जे काही स्वर आणि व्यंजने एकत्र येऊन जो काही नवीन वर्ण तयार होत असतो त्याला आपण संधी असं म्हटलंय, मागेच मी तुम्हाला सांगितलं. तर स्पर्श व्यंजन म्हणजे काय की स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात, म्हणून त्यांना वर्गीय व्यंजने असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी कुठली कुठली व्यंजने आहेत, क, ख, ग, ग, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म ही सर्व काय आहेत, स्पर्श व्यंजने आहेत. तर ती स्पर्श व्यंजने का, तर ती व्यंजने उच्चारत असताना आपली जी जीभ आहे त्या जिभेचा कुठल्या ना कुठल्या तरी अवयवाला स्पर्श झाला आहे म्हणून त्याला स्पर्श व्यंजने असं म्हटले आहे. स्पर्श व्यंजनाचे परत 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कठोर वर्ण, मृदू वर्ण, अनुनासिक. आता कठोर वर्ण म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्याला कठोर वर्ण म्हणतात. खूप सोपी वाक्य आहे. कठोर वर्ण
क ख च छ ट ठ त थ प फ. म्हणजे ही जी वर्ण आहेत, ही मी जे मगाशी जी वाचली त्या वर्णाचा उच्चार करत असताना काय करावं लागलं आपल्याला, जोर द्यावा लागला, म्हणून ती काय आहेत, कठोर वर्ण. आता मृदू वर्ण म्हणजे काय, तर मृदू वर्णाची जी व्याख्या आहे, ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो, अतिशय साध्यापणाने त्याचा उच्चार होत असतो, मृदूपणाने उच्चार होतो, त्याला मृदू वर्ण म्हणतात. ग घ ज झ ड ढ द ध ब ब ही काय झाली, मृदू वर्ण. त्यानंतर अनुनासिक वर्ण. तर अनुनासिक वर्ण म्हणजे काय, ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चारस्थानासोबत काही अंशी नाकातून केला जातो त्याला अनुनासिक वर्ण असं म्हटलं जातं. म्हणजे उच्चारस्थानासोबत नाकातून देखील त्याचा उच्चार होत असतो, त्याला अनुनासिक वर्ण म्हणतात. तर अनुनासिक वर्णाची उदाहरणं म्हणजे काय, तर ळ त्र न ण म ही झाली अनुनासिक वर्णाची उदाहरणे. तर अर्धस्वर व्यंजन, ज्या व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो त्याला अर्धस्वर व्यंजन असे म्हणतात. य व र आणि ल ही जी काही 4 वर्ण आहेत, ही 4 वर्ण म्हणजे अर्धस्वर व्यंजन आहेत, म्हणजे अर्धस्वरासारखा त्याचा उच्चार होताना आपल्याला दिसून येतो. स्वतंत्र व्यंजन. स्वतंत्र व्यंजन तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही आहे. ळ पासून सुरू होणारा एकही शब्द आपल्याला दिसत नाही, आढळून येत नाही, म्हणून ळ हा स्वतंत्र व्यंजन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर उष्माघर्षक व्यंजन, ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यांना उष्माघर्षक वर्ण असं म्हटलं जातं. ज्या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यांना उष्माघर्षक व्यंजन असं म्हटलं जातं. उष्माघर्षक व्यंजनाची उदाहरणं श श स यांना उष्मे व्यंजन असं म्हणतात. आता महाप्राण व्यंजन. ह वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा ही तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. बघा काय म्हटलंय, ह वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर फेकली जाते. कशी फेकली जाते, जोराने फेकली जाते, म्हणून या वर्णाला काय म्हटलं गेलेलं आहे, महाप्राण. तर महाप्राण व्यंजनाची उदाहरणं कोणती आहेत, ख. बघा खचा उच्चार करत असताना हवा ही जोराने बाहेर येते. त्यानंतर घ देखील उच्चारत असताना हवा जोराने बाहेर येते. त्यानंतर छ झ ठ ढ ठ ढ फ भ श श स हे काय आहेत, महाप्राण. ख हा महाप्राण आहे, त्याला अपवाद स आहे, स लिहित असताना स हा महाप्राण, स हा देखील महाप्राण या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. संयुक्त स्वर आपण मगाशी बघितलं, ही संयुक्त व्यंजन या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत. 2 किंवा अधिक व्यंजनापासून बनलेल्या व्यंजनांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याची उदाहरणं दिलेली आहे. क्ष आणि ज्ञ. तर क्ष आणि ज्ञ क्ष हा शब्द कसा तयार झाला आहे, क कमळाचा आणि षटकोनाचा मिळून क्षत्रिय तयार झालेला आहे. तर ज्ञ हा व्यंजन कसं तयार झालेला आहे, ज्ञ हे वर्ण कसा तयार झाला आहे, द अधिक न अधिक य गाईचा य मिळून हे 3 वर्ण मिळून ज्ञ हा अक्षर तयार झालेला आहे, संयुक्त व्यंजन तयार झालेला आहे. ज्ञ आणि क्ष ही संयुक्त व्यंजनाची उदाहरणे म्हणून आपल्याला सांगता येतात. एकाच उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना स्वजातीय स्वर आपण मगाशीच बघितलं. या ठिकाणी PPT मध्ये त्यांनी परत आपल्याला दिलेलं आहे. काय, उच्चारस्थानानुसार अनेक जोड्या तयार होऊ शकतात. भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हटलं जातं. हे देखील आपण अभ्यासलं. आता मुख्य गोष्ट म्हणजे आपली जी आजची चित्रफीत आहे, हे सगळं मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत होते, स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार कुठले, व्यंजन म्हणजे काय, व्यंजनाचे प्रकार कुठले, आणि ह्या सगळ्या बेसिक
मूलभूत अभ्यासावर आज आपण संधी हा व्याकरण प्रकार अभ्यासतोय. तर संधी म्हणजे काय? संधी म्हणजे जोडणे किंवा सांधणे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आपल्या शरीराचा जो काही अवयव आहेत ते विशिष्ट सांध्यांनी जोडलेली आहेत, सांधलेली आहेत. तर तसेच दोन शब्द ज्यावेळेस पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण मिळून जे काही वर्णाच्या एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया असते, जो काही प्रकार असतो, त्याला आपण संधी असं म्हणतो. संधी अथवा कराराचे नियम केवळ भारतीय भाषांमध्येच नाहीत बरं का, तर कोरियन सारख्या उरल आणि अल्टिक कुटुंबातील भाषामध्ये देखील आपल्याला संधी हा प्रकार बघायला मिळतो. ज्याप्रमाणे निळा आणि लाल ज्यावेळेस आपण रंगांची जी काही संगत निर्माण करतो, निळा आणि लाल रंग ज्यावेळेस एकत्र करतो त्यावेळेस कुठला रंग तयार होतो? तर जांभळा रंग तयार होतो. निळा आणि पिवळा हा रंग जर आपण एकत्र केला तर केशरी म्हणजेच नारंगी रंग तयार होतो. म्हणजेच त्याच प्रकारे संधी हे एक नैसर्गिक किंवा उत्स्फूर्त क्रिया आहे असे आपल्याला म्हणता येईल. तर संधीचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो. किती प्रकार आहेत संधीचे? 3 प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत संधीचे 3 प्रकार? तर स्वरसंधी, तिलाच आज संधी असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर आहे व्यंजन संधी, त्यानंतर आहे विसर्ग संधी. हे संधीचे 3 प्रकार आहेत. तर संधीचे 3 प्रकार, तर त्यातली पहिली जी काही स्वरसंधी आहे ती स्वरसंधी आपण अभ्यासणार आहोत. जवळजवळ आलेले दोन्ही जोडण्याला संधी असं म्हणतात. आपण मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये मगाशी सांगितलं की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र करून जे काही शब्द जोडून, जे काही वर्ण जोडून, जे काही मिसळून नवीन वर्ण तयार होत असतो त्याला आपण संधी असं म्हटलं जातं. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो, त्याला संधी असं म्हणतात. या ठिकाणी त्यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर काय आहे? त्यानंतर त्यांनी स्वरसंधी. आता स्वर अधिक स्वर, एकमेकांशी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्या स्वर संधी असं म्हणतात. तर स्वरसंधीचं या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलंय? विद्यार्थी हा शब्द लिहिलाय. विद्या अधिक अर्थी म्हणजे विद्याचं अर्थार्जन करणारा तो विद्यार्थी असतो. तर विद्या अधिक अर्थी हा शब्द तयार होत असताना विद्या हा शब्द ज्यावेळेस आपण उच्चारतो विद्या, तर आ हा स्वर बाहेर निघतो आणि अर्थी मधला अ हा स्वर ज्यावेळेस एका ठिकाणी येतो, पहिल्या शब्दातला आ आणि दुसऱ्या अर्थी या शब्दातला अ ज्यावेळेस आपण एकत्र करतो तर त्यावेळेस आ हा दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजेच स्वर अधिक स्वर मिळून स्वरच तयार झालाय, दीर्घस्वर तयार झालाय, म्हणून त्या ठिकाणी स्वरसंधीचं उदाहरण असल्याचं आपल्याला ते सांगता येतं. त्यानंतर अजून एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल. काय उदाहरण आहे? देवालय. देव अधिक आलय, जिथे देवाचं आलय आहे, देवाचं घर आहे, त्याला देवालय म्हटलं जातं. तर देवालय, देव देव हा शब्द उच्चारत असताना तिथे व मध्ये अ आहे, तो अ अधिक आलय मधला आ, अ अधिक आ मिळून आ हा दीर्घ स्वर तयार होतो, म्हणून हे झालं स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधीचं उदाहरण. आजच्या चित्रफितीमध्ये आपण फक्त स्वरसंधी अभ्यासणार आहोत. स्वरसंधीचे जे काही उपप्रकार आहेत ते देखील आपण अभ्यासणार आहोत, पण ते उद्याच्या चित्रफितीतून आपण अभ्यासू. आजच्या पुरतं तुम्ही हा एवढाच अभ्यास लक्षात ठेवायचा आहे. आजच्या चित्रफितीतून आपण काय काय बघितलं आहे? स्वर म्हणजे काय, स्वरांचे प्रकार, त्यानंतर आपण वर्ण बघितले, वर्णांचे प्रकार बघितले, कोणते कोणते वर्ण आहेत आणि स्वरमध्ये कोणत्या दोन इंग्रजीमधून कोणत्या 2 स्वरांचा समावेश आपल्या मराठी देवनागरी लिपीमध्ये स्वरांमध्ये केलेला आहे, कोणत्या साली केलेला आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवून उद्या आपण संधीचे जे काही प्रकार आहेत ते देखील अभ्यासणार आहोत. धन्यवाद.